आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आदित्यचा चेंडू पण पडला ना की बाहेर निघतोय आणि त्याचमुळे पाठीमागचा चेंडू पण पाहिला. अजितनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थोडासा आउट स्विंग होऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचला. इथून गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ पुढे जाणार आहे याची चर्चा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. आदित्य पाटील बीट करतोय वारंवार अजित मुंगाजी सारख्या बलाढ्य फलंदाजाला. 2 चेंडू निर्धाव निघालेत. ऑन राईज समोरच्या दिशेला व्ही मध्ये एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून अजित मुंगाजीच्या बॅट मधून षटकार. सात धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सिद्धेश वास्करला आपण पाहतोय स्क्वॉड मध्ये. सुरुवातीला मात्र अनुपस्थिती होती त्याची. इथे सुद्धा बीट होता आदित्यनं. मागचा फटका आपण पाहिला ना, कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. अजित मुंगाजी अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून प्राप्ती खेळतो. तालुका या स्पर्धेमध्ये अमोल नीरज 11 उलवे या संघाकडून खेळताना आपला पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग, चांगली बॉलिंग या ठिकाणी आदित्य पाटीलची आपल्याला पाहायला मिळाले. बाईचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव जोडली जरूर जाईल. धावसंख्या पुढे चांगलं बंगारपडा टीम कडून राहिलंय ते आदित्य पाटीलचं. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मनीष मागचा सामना ज्याच्या फटकेबाजीनं मात्र जिंकून दिला होता. 24 लाईव्ह इव्हेंट्सला बाहेर काढलं होतं या फटकेबाजीनं. इकडे करण्याचा प्रयत्न पाठीमागे स्लीपला रघुनाथ परदेशी त्या ठिकाणी आहेत. आऊट घेण्याचा प्रयत्नच नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल. अमोल नीरज 11 उलवे टीमची विदाउट लॉस एट बिनबाद 8 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी. फिरकीचा जादूगार. पहिलाच बॉल सोडून दिला होता अजितनं. व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिलाय पंचांनी. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला, अगदी समोर स्ट्रेट ड्राईव्ह, काकांवर हल्ला, षटकार. पहा राऊंड स्टंप्स हा चेंडू शॉट होता आणि समोर खेचलाय. कमाल पॉवर जनरेट करतो अजित मुंगाजी.
मोठे मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. कमाल फॉर्म मध्ये. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ. रघुनाथ परदेशी यांचा चेंडू मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. 6 धावांकरता षटकार. अर्ध्या पिच वर खरं तर आपटलेला हा बॉल होता. पहा आणि सोपं होतं फलंदाजाला अगदी वेळ घेणं आणि बाटफुटवरून पूल करणं. कुठेतरी लवकर लाईन लेंथ मध्ये बदलाव करावा लागेल कारण सुरुवातीला मात्र चांगलं षटक टाकलं होतं परंतु इकडे मात्र थोडस महागडं षटक. काहीच असंच घडलं होतं मागच्या मॅच मध्ये सुद्धा. आदित्यनं चांगली गोलंदाजी केली होती. रघुनाथ परदेशी यांनी पहिल्या 3 बॉल मध्ये 2 षटकार खाले होते परंतु त्यानंतरचे 3 बॉल मध्ये चांगलं कमबॅक केलं होतं या मागच्या मॅच मध्ये आणि तेच करावं लागेल आता. मात्र इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये होता परंतु नाही पोहोचू शकले क्षेत्ररक्षक. अजित मुंगाजी अद्याता पात होऊ शकला असता. एक चान्स मात्र निर्माण झाली होती. 1 रन मिळते त्या ठिकाणी. 22 वर स्कोर. 22 रन्स. इकडे हुक केलाय. चान्स आहे. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला संधी आणि झेल टिपलाय. साईल मिसळला. सुपर कॅच. पहिला धक्का. अमोल नीरज 11 उल्वे संघाचा सलामीवीर विस्फोटक सलामीवीर मनीष गरत फ्रॉम नावा यावेळेस मैदानाच्या बाहेर. In at number 3, Surya Maskar, man from Moho. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे त्यामुळे एकच धाव येऊ शकेल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर 23 धावा. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र संधी जरूर आहे कुणाला. या सिडीज सूर्याला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का या ठिकाणी बसलाय अमोल नीरज 11 उल्वे टीमला. सूर्या मास्कर डीपाट. पहा फसवलं होतं. स्पिन न फसवलं होतं काकांनी आणि हा सहजतेनं या ठिकाणी कुणाल नाईकनं इकडे धावचित केले. सूर्या मस्कर पहिल्या 2 मॅचेस मध्ये नव्हता परंतु ही साईड बोलवली गेली खरं तर अमोल नीरज 11 उल्वे टीम कडून आणि फारशी चमक दाखवू शकले नाहीये. दुर्दैवरित्या तो धावचित होतोय. 23 धावा धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या 3 बॉल मध्ये पुन्हा एकदा चांगलं कव्हरअप केलं. हे षटक मागच्याही मॅच मध्ये असंच टाकलं होतं. या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या. 2 ओव्हर्स नंतर 23 धावा धाव फलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स वाघुलीवाडा सूरज पाटील सज्ज होतोय. सूरजचा हा चेंडू इकडे स्कोर षटक आहे. संध्याकाळचं सत्र आहे. षटक चांगलं टाकावं लागेल सूरज पाटीलला कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं सुद्धा तेवढंच कठीण होतं ते फलंदाजांना. हो ये शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावर चांगली चपराक. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलंय. हवाई हल्ला. षटकार. इकडे थोडासा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की काय. सोपं होतं अजित मुंगाजीला पूल करणं.
27 धावांवर खेळतोय अजित मुंगाजी 11 बॉल मध्ये. चला चेंडूची मागणी. 31 धावा धाव फलकावर. पाठीमागचा चेंडू खराब होता सूरज पाटीलचा. आणि इकडे 38-40 धावा सुद्धा एक चांगली टोटल ठरू शकेल अमोल नीरज 11 उल्वे टीम साठी. सूरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सोडून दिला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बॉलचा इशारा येईल. आणखीन एक अतिरिक्त रन. 32 धावा धाव फलकावर आहेत. इकडे मात्र उंचावरून स्ट्रोक खेळला. कुठे जाऊन पडतोय चेंडू. जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता उत्तुंग असा षटकार. अजित मुंगाजी संपूर्णपणे डाव साबरला उल्वे नोडचा. या खेळाडूनं ओळे गावचा खेळाडू आहे आणि आज मात्र कमाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. सुपर इनिंग आणि त्याच्याच इनिंग मात्र डाव साबरलाय. 12 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान दिलंय अजित मुंगाजीनं. आणखीन एक टॉक करून आवाज आलाय आणि तेव्हाच कळलं होतं प्रेक्षकांना सुद्धा हाही चेंडू बाहेर जाईल. अगदी समोर मारलाय लॉंग ऑफच्या वरतून. अजित मुंगाजीच्या बॅट मधून येतोय षटकार. ऑप्शनच्या बाहेर ठेवलं होतं लाईन परंतु तिकडून मात्र अगदी समोर नेलाय. कमाल बॅटिंग पाहायला मिळाले आतापर्यंत. 44 टोटल उल्वे टीमची. 3 ओव्हर्स मध्ये मी तर म्हणेन बऱ्याच धाबा आता ठोकून काढल्यात आणि सूरज पाटील प्रचंड मागणा ठरलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये 21 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं. 13 बॉल मध्ये 39 धावांवर खेळतोय तो अजित मुंगाजी. काय अर्धशतक झळकावलं जाईल का याकडे सुद्धा लक्ष. आणखीन एक स्लॉग स्वीप केलाय आणि बऱ्याच दूरवरून चेंडू आणावा लागणार आहे. इट्स अ लॉंगेस्ट 6 फ्रॉम चलो रे अजित मुंगाजी. आणि 6 धावांच्या बरोबरीनं उल्वे टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. पंचेचाळीस धावांवर खेळतोय अजित मुंगाजी. संघाच्या 50 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अर्धशतक झळकावलं जाणार का अजित कडून याकडे मात्र लक्ष लागलंय. 27 धावा आतापर्यंत खर्च केल्यात सूरज पाटीलनं. 2 अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चिकन घरचा हरेश केडे 40+ आणि त्याच मॅच मध्ये आपण पाहिलं सोन्या गायकवाड दापोल पारगाव. आणि यावेळेस मात्र एक्सलंट कव्हर ड्राइव्ह. इट्स अ 50. अर्धशतक साजरं करेल अजित मुंगाजी. कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. महागडे षटक सूरज पाटीलचं 33 धावांचं आणि 15 बॉल मध्ये 51 धावांची नॉट आउट इनिंग पाहायला मिळाली. 8 षटकार. 8 षटकारांच्या सहाय्याने 340च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये ओवळ्याचा अजित मुंगाजीचं वादळ मात्र पाहायला मिळालं. दणाणून सोडलंय स्वर्गीय राजीव गांधी मैदान पनवेलचं. आणि उल्वे संघ सुरुवातीला 35-38 धावांपर्यंत जाईल असं वाटत होतं. या संघाच्या धाव फलकावर 56. अब तक 56.
त्यामुळं चांगलाच घाम काढलाय तो ओमसाई बंगारवाडा टीमचा आणि खास करून सूरज पाटील संघातील मुख्य खेळाडू आणि त्याच्यावर तब्बल 33 धावा ठोकल्या गेल्या. 33 धावा महागडे षटक मात्र आणि आज स्कोर कार्ड आपण पाहतोय फक्त अजित